नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सगळ्यांचं माझं हलकाच किचन आणि बरंच काही या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप 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 स्वागत आहे। तर आजच्या या रेसिपीसाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत। इथे 1 वाटी मी रवा घेतलाय, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, पाऊण वाटी दही आणि टॉपिंगसाठी आपल्याला लागणारे व्हेजिटेबल टोमॅटो, कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची, कांदा बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर, चवीसाठी मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा आपल्याला लागणार आहे। चला तर मग झटपट बनवूया। 1 वाटी रवा, त्यामध्ये आपण टाकूया अर्धा वाटी तांदळाचं पीठ, पाऊण वाटी दही, चवीपुरतं मीठ घालूया, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि थोडंसं पाणी घालून हे आपण एकजीव करून घेऊया। या प्रकारे आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि आता हे मिश्रण आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिट झाले, तुम्ही बघताय मिश्रण आपलं फुगलंय, त्यातला रवा फुगलाय। आता आपण हे तव्यावर घालून घेऊया। त्यासाठी आपण तूप वापरणार आहोत, तुम्ही तेल वापरू शकता किंवा तुम्हाला जे आवडेल लोणी वगैरे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता, पण मुलांसाठी आणि मुलांच्या आवडीचं आहे त्यामुळे मी तूप वापरते। हे छान या पद्धतीने पसरवून घ्यायचंय, थोडंसं जाडसर ठेवायचंय कारण आपण यावर टॉपिंग्स घालणार आहोत, त्यामुळे थोडंसं जाडसर ठेवायचंय। आता यावर आपले टॉपिंग्स घालून घेऊयात। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता, गाजर वगैरे, पालक बारीक चिरून तुम्ही घालू शकता, मुलांना जे आवडतं असं रंगीबेरंगी तुम्ही बनवू शकता। तर मी याच्यामध्ये टोमॅटो, कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची, कोथिंबीर, ऑनियन घातलेलं आहे आणि आता हे आपण छान भाजू देऊया त्याला। एक मिनिटासाठी आता आपण हे झाकून घेणार आहोत, त्याला कव्हर करणार आहोत म्हणजे वाफेवर आपले टॉपिंग्स शिजतील। खोल्यानंतर आपण आता बघूया, तुम्ही बघताय आपले टॉपिंग्स सुद्धा छान शिजलेत आणि आपला हा पिझ्झा तयार आहे। खोल्यानंतर आपण आता बघूया, तुम्ही बघताय आपले टॉपिंग्स सुद्धा छान शिजलेत आणि आपला हा पिझ्झा तयार आहे। आता यावर आपण थोडंसं तूप सोडूया। आपला तांदळाचं पीठ आणि रवा वापरून तयार केलेला पिझ्झा अतिशय छान झालाय, अगदी कडक झालाय, मुलांना खूप आवडेल, नक्की करा।